नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका एक बार फिर से हमारे इस यूट्यूब चैनल में। तो आज हम सीखने वाले की प्रार्थना शक्ती कशी विकसित करायची। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर छान वाटला तर तुम्ही अपने मित्रांना शेयर जरूर करा। तो चलिए बिना देर किए वीडियो को शुरू करते हैं। दररोज 10 मिनिट राखून ठेवा। जे काही पॉईंट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा। एक एक करून आपण पॉईंट बघणार आहोत। तर चला सुरू करूया। दररोज 10 मिनिट राखून ठेवा। याकडे दुसरं काही करू नका, केवळ परमेश्वराचं स्मरण करण्याचा सराव करा। त्यामुळे तुमचं मन आध्यात्मिक विचार ग्रहण करण्यास सक्षम होईल। नंतर साध्या सोप्या शब्दात तोंडाने प्रार्थना करा। तुमच्या मनात जे काही असेल ते देवाला सांगा। त्यासाठी टेप वाजवल्याप्रमाणे मंत्र म्हणण्याची काहीही गरज नाही। तुमच्या स्वतःच्या शब्दात देवाशी बोला, त्याला ते समजेल। आपण जितक्या स्वाभाविकपणे कामात जातो, रस्त्यानं जातो, बसनं जातो किंवा काम करतो, तितक्या स्वाभाविकपणे प्रार्थना करा। डोळे बंद करून नजरे आड करा आणि प्रार्थना करा। देव अस्तित्वात आहे या विचारावर लक्ष केंद्रित करा। रोज जेवढं नियमितपणे असं कराल तेवढं स्वतःला परमेश्वराच्या अधिक जवळ बघाल। प्रार्थना करीत असताना काहीही मागू नका, उलट आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळाले आहेत याची खात्री बाळगा। प्रार्थनेचा बराचसा हिस्सा केवळ आभार मानण्यासाठी असू दे। प्रामाणिकपणे केलेल्या प्रार्थनेमुळे आपल्या प्रियजनांना ईश्वरी प्रीती आणि शक्तीचं संरक्षण कवच मिळतं। या विश्वासाने प्रार्थना करा। प्रार्थना करत असताना नकारात्मक विचार मनात आणू नका, केवळ सकारात्मक विचारांमुळेच चांगला परिणाम दिसून येतो। नेहमी देवाच्या इच्छेला मान देण्याची तयारी दर्शवा। तुमच्या काही अपेक्षा असतील त्या व्यक्त करा, पण देवाकडून जे काय मिळेल त्यावर समाधान मानण्याची मनाची तैयारी ठेवा। कदाचित ते तुमच्या अपेक्षेपेक्षाही चांगले असेल। तो आज का हमारा वीडियो इतना था। तो मिलते हैं अगले नए वीडियो में। तब तक के लिए थैंक यू सो मच।